सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफस्टाईल बाय उत्कर्षामध्ये मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर हा आहे आपला पिकनिक पार्ट 2। तर आत्ता तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या व्लॉगमध्ये पुढे मॉर्निंगचा व्ह्यूसुद्धा बघायला मिळणार आहे। मी ह्याच्यामध्ये तो अपलोड केलेला आहे आणि इथे स्टील आमचा डान्स चालू आहे, कारण की थंडी इतकी वाजत होती आणि हे लोक शॉवर खाली डान्स करत होते। तर माझी अशी अट होती की शॉवर बंद करा मगच मी डान्स करायला येते। सो त्याच्यानंतर मग मी इथे डान्स करायला गेली, जास्त काही डान्स नाही केला, थोडाफारच आपला। त्याच्यानंतर मग मला पण एन्जॉय करायची खूप इच्छा होती, बट काही कारणामुळे मला जाता येत नव्हतं ते एन्जॉय करायला। बट ह्या सगळ्यांचा एन्जॉय बघून खूप बरं वाटलं, मुलंही खूप एन्जॉय करत होते। आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत न स्किप करता बघा, जेणेकरून मग तुम्हाला कळेल आणि नेक्स्ट टाइम तुम्हीही इकडे जायचं प्लॅनिंग करालच हा व्हिडिओ बघून। तर इकडचं वातावरण ॲक्च्युली खूप प्लस पॉईंट आहे, खूप सुंदर आहे। पर्सनली मला खूप आवडलं, म्हणून मी सजेस्ट करेल की ज्यांना कोणाला वन डे पिकनिक करायची असेल तर तुम्ही प्लीज इथे एकदा जाऊन व्हिजिट करू शकता, आरामात फॅमिली पिकनिक जाऊ शकता इथे। आणि त्याच्यानंतर तर चला, आता मी जर सगळं बोलली तर तुम्हाला व्हिडिओ बघण्यात काही मजा उरणार नाही। त्याच्यामुळे मस्तपैकी व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओला की तुम्हाला आवडला की नाही, आणि नेक्स्ट टाईम इथे येऊन व्हिजिट नक्कीच करा। सो आता मस्तपैकी छान डान्स करून झाल्यानंतर सगळ्यांना लागलेली मजबूत भूक, तर इथे जेवणाचा पण टायमिंग आहे, नाश्त्याचं पण टायमिंग आहे। सो त्या टायमाला आम्हाला जेवायला बसायचं होतं तिथे। तर त्यांनी मस्तपैकी असं छान चिकन, गरम गरम भाकरी आणि रस्सा होता, आणि व्हेजवाल्यांसाठी व्हेज फूड होतं। सो ओव्हरऑल फूड पण खूप सुंदर होतं, छान होती त्याची टेस्ट।
हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग टू ऑल. वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफस्टाईल बाय उत्कर्षामध्ये. मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. हळू बोलते कारण की सगळे त्या साईडला झोपले आहेत आणि काल तर आपण नाईटला सगळा व्ह्यू पाहिलाच, प्लस मला तुम्हाला मॉर्निंगचा व्ह्यू पण दाखवायचा आहे. इकडे आता वाजलेत ऑलमोस्ट 7:30. तर चला तुम्हाला मस्त आधी मी वरतून व्ह्यू दाखवते तुम्हाला एकदा. तर येताना आम्ही त्या साईडला गाडी पार्क केलेली आहे आणि हा असा ऑलमोस्ट वरतून दिसणारा व्ह्यू आहे. काल जे डान्स करत होते ह्या साईडला आहे आणि इथे अशी वरती गॅलरी आहे छानपैकी. तर चला आता मी खाली जाताना आणि तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवते परत एकदा. आणि आपण स्टे केला तो ह्या रूममध्ये केला आहे. सो काल आपण तिथून एंट्री केलेली आणि तिथून सरळ आल्यानंतर ॲक्च्युली ह्याच्या पण थोडंसं आतल्या साईडला आहे, म्हणजे बाहेर पण भरपूर रस्ता आहे. त्याच्यानंतर हे आत आहे हा विला आणि इथे आपण गाडी पार्क केलेली. पार्किंगसाठी पण इथे अशी जागा आहे 4 व्हीलरसाठी वगैरे. आणि इथून मेन सुरुवात आहे. तुम्हाला लांबूनच दिसत असेल खूप सारे रूम आहेत वरती पण आणि खाली पण. आणि आय डोंट नो हे काय आहे, बट त्या दिवशी जस्ट असंच नॉर्मल डिस्कस करताना ते सांगितलं की हे खूप डीप आहे म्हणून, तलावासारखं आहे काहीतरी. आणि इथे मस्त छान झाडं लावली आहेत आणि या साईडला पण कुंपण घातलंय. मस्त जास्वंदाचं झाड इथे. ॲक्च्युली खूप दिवसाआधी जास्वंदाचं झाड बघते मी. छान अशा कळ्या उमळत आहे. त्यानंतर आपण आता आत एंट्री करतोय. तर मस्त जेवणाची अरेंजमेंट वगैरे केलेली असते. त्या साईडला वॉश बेसिंग आहे. इथे जी मी वरतून आली ना त्याच्या खाली वॉश बेसिंग आणि वाटतं तिथे वॉशरूम वगैरे आहे. छान असं पाण्याची सोय पण आहे आणि इथे सगळे रूम आहेत. आणि इथे मस्त असं बसायला वगैरे, म्हणजे सगळा ग्रुप तुम्ही इथे बसू शकता. छान आहे एकदम. इथे डेक सिस्टम आहे. इथे पण सिटिंग एरिया आहे. हा पूर्ण ओव्हरऑल सिटिंग एरिया आहे इथे. आणि मी मगाशी तुम्हाला व्ह्यू दाखवला तो इथून दाखवला आणि त्याच्या पाठी पण म्हणजे एक ऑलमोस्ट छान अशी गावची फिलिंग येते. मस्त वाटतं.
आणि आता हे स्विमिंग पूल. आता जे रात्री तुम्हाला खूप साऱ्या लाईटी वगैरे होतं ना, आणि आता बघा खूप छान आणि छान वाटतंय. लहान मुलांसाठी पण इथे छोटा पूल आहे या साईडला, आणि मोठ्यांसाठी मोठा पूल आहे. आणि ते मस्त असं दिलेलं आहे, निसर्ग निर्माण मुकुंद बाग. ॲक्च्युली इथे प्लस पॉईंट माहिती आहे काय आहे, खूप सारी ग्रीनरी आहे आणि त्याच्यामुळे इतकं थंड वाटतंय ना, आणि खूप असं फ्रेश वाटतंय, फ्रेश वातावरणात आल्यासारखं वाटतंय, खूप भारी वाटतंय. आणि ह्या साईडला पाठी पूर्ण असं गावाची जी फिलिंग असते ना, ती इथे तुम्ही येऊन अनुभवाल. तर चला मी अजून एक दुसरा एरिया दाखवते. जी रात्री खूप सारे हार्ट्समध्ये लाईट्स होते ते इथे आहे, ह्याच एरियामध्ये होते. ते मुलं काल क्रिकेट वगैरे खेळत होती, तो हाच एरिया आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे खूप झाडं आहेत इथे. आणि ह्या साईडला त्या लोकांची शेती, आय डोंट नो कसली शेती आहे ते माहिती नाही आहे, पण छोटी छोटी रोपटं आहेत बऱ्यापैकी. येते की नाही हे सगळं बघून गावची फिलिंग. सो असा होता सगळा ऑलमोस्ट एरिया. आता मी चालले पुन्हा वरती, थोडं मेडिसिन्स घेते आणि त्याच्यानंतर मग नाश्ता. डिरेक्टली भेटूया आता नाश्त्याला. तर आता वेळ झाली आहे नाश्त्याची. ऑलमोस्ट 9 वाजलेले, 9 ते 10 काहीतरी नाश्त्याचं टायमिंग आहे इथे. तर सगळे मस्त आमच्या बिल्डिंगमधले उठून एकत्र आम्ही नाश्ता करत होतो इथे. एक एक जसं उठेल तसं तसं येत होतं. मस्त मिसळ पाव आणि पोहे होते आणि गरमागरम चहा. सार्थू पोहे, साधू तो पोहे. तर आता मस्त नाश्ता छानपैकी करून सगळे पूलमध्ये पुन्हा गेलेले. लहान मुलं, जशी एक्साइटमेंट असते ना लहान मुलांना की आता चला पटापटा पटकन जायचं आहे, आपल्याला खेळायचं आहे, तसं सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंतचं रिॲक्शन होतं. सो ते सगळे लोक पूलमध्ये गेले आणि रात्री लिटरली गेल्या गेल्या जे पूलमध्ये गेलेत ना, ते त्यांना बाहेर कसं आपण काढतो एखाद्या लहान मुलाला, अरे बस करा, चला बाहेर या बाहेर या, तर ह्या सगळ्यांना बोलावं लागत होतं. आणि जेंट्स लोक नंतर आले, आधी सगळ्या लेडीज वगैरे होत्या आणि म्हणजे बाकीचे पण आलेले ना फॅमिलीज, ते पण इथे बऱ्यापैकी होते. सो इथे चाललं आहे ह्यांचं खेळणं, कोणी टायर घेऊन आलेलं, कोणी बॉल घेऊन आलेलं, तर चालू होतं. म्हणजे लहानांबरोबर मोठेसुद्धा लहान होऊन अगदी खेळत होते. तर इथे आता ह्या लोकांचा मस्त त्या मोठ्या झऱ्याखाली गेलेले ते लोक छान एन्जॉय करत होते.
आता इथे समीरचा सोलो परफॉर्मन्स चालू होता आणि खूप सुंदर गाणं देखील होतं. तर अशा प्रकारे आमचा हा पिकनिकचा व्हिडिओ इथेच संपतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेशनमध्ये नक्की कळवा आणि एकदा निसर्गरम्य वातावरणात जाऊन आनंद घ्या, जेणेकरून थोडासा स्ट्रेस लेवल कमी होतो आपला आणि रिलॅक्सही वाटतं. आणि इथे आमचे सगळे आयविंगमधले जेंट्स लेडीज यांनी तर खूपच एन्जॉय केला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेशनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आम्ही निघालो आहोत आमच्या घरी. छानपैकी एन्जॉय केला आम्ही इथे नेरळला येऊन. आणि तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा इथे. खूप छान आहे, एक माइंड रिलॅक्स होऊन जातं रोजच्या धावपळीतून. सो एकदा विजिट मस्ट आहे. खूप छान एक्सपिरियन्स मला आला. आय होप सो तुम्ही पण इथे आल्यावरती तुम्हालाही खूप छान. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? एकदम सुंदर, खूप छान 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 वाटलं. परिसर पण खूप सुंदर आहे. इथलं हे वातावरण पण खूप छान होतं. मयुरी, निसर्गरम्य वातावरण आहे. सो माझ्या तरी फॅमिलीकडून हाच फीडबॅक ह्या विलाला भेटेल की खूप छान असं इकडचं ॲटमॉस्फिअर आहे. सो एकदा येऊन विजिट नक्की करा. तर अशा प्रकारे आमच्या पिकनिकचा एंड झाला. मस्त निसर्ग निर्माण मुकुंद बागमध्ये आम्ही खूप छान एन्जॉय केला आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स आला. हा असं सगळा आमचा आयविंगचा परिवार जाऊन तिथे खूप सारा एन्जॉय केला.